तारामासा हा एक समुद्री जीव आहे. त्याच्या शरीराचा आकार ताऱ्याप्रमाणे असतो, म्हणून त्याला तारामासा असे म्हणतात. तारामासाला समुद्री तारा म्हणून ओळखले जाते. ते जगातील सर्व महासागरांमध्ये आढळतात. बहुतेक तारामासांना काटेरी त्वचा आणि 5 हात असतात, परंतु काही विशेष तारामासांना 50 हात असू शकतात. तारामासा हा एकिनोडर्म नावाच्या सागरी प्राण्यांच्या गटाशी संबंधित आहे. तारेमासे अनेक रंगात येतात, जसे की निळा, हिरवा आणि पांढरा. जगात तारामासाच्या 2000हून अधिक प्रजाती आहेत. तारामासे खोल समुद्रात आणि उथळ पाण्यात आढळतात. ते गोड्या पाण्यात जगू शकत नाहीत. जरी त्यांना तारामासा असे नाव दिले गेले तरी ते माशांशी संबंधित नाहीत. तारामासाला पंख, गीळ नसतात आणि ते माशासारखे हलतही नाहीत. तारामासाचे आयुष्य 35 वर्षांपर्यंत असते. तारामासामध्ये स्वतःला नवीन तारामासामध्ये पुन्हा निर्माण करण्याची क्षमता असते. तारामासा आकारात भिन्न असतात. सहसा त्यांची लांबी 5 ते 10 इंच असते. तारामासाच्या शरीराचा पृष्ठभाग हाडांच्या सांगाड्याने झाकलेला असतो. तारामासाचे तोंड त्याच्या शरीराच्या खालच्या बाजूला असते. तारामासा हा मांसाहारी प्राणी आहे, ज्याला क्लॅम्स, टरफले आणि शिंपले खायला आवडतात. तारामासा चालण्यासाठी आणि शिकार पकडण्यासाठी ट्यूब फूट वापरतो. त्यांना इतर प्राण्यांप्रमाणे मेंदू किंवा रक्त नाही. तारामासामध्ये डोळ्यांचे डाग असतात. त्यांच्याकडे पुनर्जन्म करण्याची अविश्वसनीय क्षमता आहे. जर शिकारी एक हात सोडून जवळजवळ संपूर्ण तारामासा खात असेल तर तो हात कालांतराने संपूर्ण शरीर पुन्हा निर्माण करू शकतो. ही प्रक्रिया मंद आहे आणि जर त्यावर पुन्हा हल्ला झाला नाही तर किंवा मारला गेला नाही तर 1 वर्ष लागू शकतो. जर तारामासा अर्धा कापला तर तो 2 वेगवेगळ्या तारामासामध्ये वाढेल. तारामासा खूप सावकाश चालतो, त्यामुळे समुद्राच्या लाटा याला किनाऱ्यावर घेऊन येतात. त्यामुळे इतर मासे, खेकडे, शार्क असे प्राणी त्याची सहज शिकार करू शकतात. सध्याच्या काळात होणाऱ्या प्रदूषणामुळे तारामासाची संख्या कमी होत आहे. तारामासा विशेष करून भारत आणि अमेरिका या देशांलगत असलेल्या सागरी पाण्यात आढळतो. बहुतेक तारामासामध्ये काटेरी कवच असते, जे त्यांना संरक्षण देते. तारामासा लहान समुद्री जीवांची शिकार करतो, परंतु त्याची शिकार मगर, खेकडे करतात. समुद्र किनाऱ्यावर अनेक पक्षी सुद्धा त्याची शिकार करतात. तारामासा एकटे वेळ घालवणे पसंत करतात. तारामासाच्या अनेक प्रजाती सागरी मत्स्यालयात आणल्या जाऊ शकतात. ते सहसा वनस्पती, प्राणी आणि जीवाणू पदार्थ खातात आणि पाणी स्वच्छ ठेवतात, म्हणून ते पाळीव प्राणी आणि पाणी फिल्टर म्हणून कार्य करतात. असा हा तारामासा प्राणी